नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, काल वडकी हिंद केसरी मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये गट पास होऊन सेमी 1मध्ये दोन्ही टॉप नंदी सेमी 1मध्येच आले। बकासूर आणि मथुर सेमी 1मध्येच लढत पाहायला भेटणार होती, पण काही कारणानिमित्त बकासूर सेमी 1मध्ये पळाला नाही। तर मित्रांनो, बकासूर का पळाला नाही? खरंच बकासूरला काही दुखापत झाली होती की काही दुसरं कारण आहे? आणि वारंवार बकासूर मोठ्या मैदानामध्ये कडेनच का गाडी लागते? बकासूरची गाडी प्रत्येक मैदानात कडेनच का लागते? काही प्रॉब्लेम आहे, काही जादूटोणा की काही दुसरंच इतर कारण आहे? पण बकासूरची गाडी कडेनच का लागते प्रत्येक मोठ्या मैदानात? जर विचार केला तर मग काही दिवसा अगोदर चिक्या आणि बकासूर एकदाच मधातून पळून गाडी फायनलला पात्र विजय झाली। त्याच्यानंतर प्रत्येक मैदान पाहिला तर बकासूरची गाडी कडेनच आहे। प्रत्येक मोठे मैदान पाहिले तर श्रीनाथ केसरीमध्ये पण बकासूरची गाडी कडेनच लागली, वडकीमध्ये पण बकासूरची गाडी कडेनच, पेडगावला, पुसेगावला सगळीकडे बकासूरची गाडी कडेनच का लागते? मित्रांनो, काय कारण असेल याचं? नशीब साथ देत नाही की दुसरं काही अजून वेगळंच कारण आहे? काही लिंबूटोणा करतात का कोणी? तर मित्रांनो, सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, काही प्रत्येक यूट्यूबरनं काही ना काही वेगळे कारण सांगितलेत की बकासूर काल का नाही पळाला। पण मित्रांनो, मथुर आणि बकासूर इथून पुढं कुठंच सेमीमध्ये आपल्याला एका सेमीमध्ये पळताना दिसणार नाही, कारण काही दिवसा अगोदरच मामाने सांगितले होते मीटिंगमध्येच की बकासूर आणि मथुर दोघं भाऊ एका सेमीमध्ये पळताना दिसणार नाही। कारण बकासूरचे फॅन आणि मथुरचे फॅन एकमेकांना ट्रोल करतात। बकासूर जितला तरी ट्रोल, मथुर जितला तरी ट्रोल, आणि या ट्रोलमुळं ना चांगल्या मैत्रीमध्ये वाद निर्माण होतोय। त्याच्यामुळं बकासूर आणि मथुर आपल्याला एकाच मैदानात एका सेमीमध्ये पळताना दिसणार नाही। फायनलमध्ये पळू शकतात, पण सेमीमध्ये नाही तर गटामध्ये पळताना दिसणार नाही। आणि मित्रांनो, काल बकासूरला काही दुखापत वगैरे काही झालेली नाही आहे। आज गाडी मैदानात बकासूरची दाखल झालेली आहे। आज आपल्याला बकासूर पळताना दिसू शकतो। आंबेरी मैदानामध्ये बकासूर दाखल झालेला आहे। तर मित्रांनो, बकासूरला दुखापत नाही वगैरे काही, तर तेवढं चांगलं आहे। आणि मेन मुद्दा म्हणजेच महाराष्ट्राचा लाडका आदत किंग, आदत काळ गाजवलेला असा मैब्या, रुस्तमे हिंद संघर्ष योद्धा मैब्याची काल 1 नंबर गाडी पळाली। रेट्रेकर सरांचं अभिनंदन, त्यांनी खूप मेहनत घेतलेली मागं, त्याचं मला अभिनंदन। सुंदर अशी गाडी पळाली मैब्याची, आणि मैब्याचा पण गुलालाचा संघर्ष संपलाय, त्यांना पण अभिनंदन। तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल काल बकासूर नक्की का नाही पळाला आणि बकासूर न पळताच वापस का आला। तर पाहूया पुढच्या मैदानामध्ये, पेडगाव पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये काय नियोजन असते बकासूरचं, तर आपण पाहू। पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ बकासूरबद्दल नक्कीच। त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।